तर आज आपण पाहू, भूत खरंच असतं का? जास्त काही वेळ नाही, मी आत्ताच उत्तर देतो तुम्हाला. जर तुमच्या आजूबाजूला या गोष्टी जाणवल्या तर समजा तिथे भूत आहे. जर अचानक जोराचा वारा सुटला, वाऱ्यांचा आवाज येऊ लागला, भिंतीवरचे फोटो हलू लागले, झुंबर हलू लागले, हॉरर म्युझिक सुरू झाले, लाईट बंद चालू होऊ लागले, तर समजा भूत आहे. पण आपल्याबरोबर असं काही होत नाही, कारण भूत नसतं. हे फक्त फिल्म मध्येच होतं, सत्यात नाही. मग हे गावाकडचे म्हातारे सांगतात, बिडी कुस्ती या सगळ्या गोष्टी काय आहेत? आजूबाजूला आपण ऐकलेल्या घटना काय आहेत आणि त्या कशा खोट्या असतात, हे आज आपण जाणून घेऊ. विज्ञानाच्या दृष्टीने आतापर्यंत भूत प्रेत अस्तित्वात असल्याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. शेकडो वर्षाचा भौतिकशास्त्रीय प्रयोग, संशोधन असे कोणतेच घटक शोधू शकला नाही की ज्यामुळे कथामध्ये जे भूत प्रेत सांगितलं जातं त्यावर विश्वास ठेवावा. ते अस्तित्वात नाही, हा भौतिकशास्त्राचा नियम सांगतो. भौतिकशास्त्र हाच दावा करतो. 2014-15 मध्ये दिल्लीचं कर्णडुर्मा जे न्यायालय आहे तिथं अफवा पसरली, इथे भूत आहेत. अफवा बरीच वाढली. मग तिथल्या बार असोसिएशननी CCTV बसवले आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी उलगडल्या गेल्या. हवेमधले जे धुळीकण होते ते CCTV मध्ये दिसत होते. कॉम्प्युटर ऑन ऑफ जे होत होते ते ऑटो अपडेट, ऑटो बूट किंवा बायस वॉचडॉग ह्या प्रॉब्लेममुळे ते कॉम्प्युटर ऑन ऑफ होत होते. पण CCTV बसवेपर्यंत आपल्या मीडियाने डिबेट, चर्चा, हॉरर म्युझिक वापरून मोठा TRP मिळवला. लोणावळ्याचा आयशा बंगला इंस्टाग्राम, युट्यूबवर फेमस आहे. तिथं आयशा नावाच्या 17 वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म झाले. तिच्या कुटुंबियांना मारून टाकले. तिथे त्यांचे आत्मे फिरतात. अशी कथा सांगून युट्यूबवाले, इंस्टाग्रामवाले लाखो व्ह्यूज मिळवतात. पण मुळात तिच्यावर दुष्कर्म झाले, त्यांचे खून झाले असा कोणताही पुरावा नाही, पोलीस कंप्लेंट नाही, कुठेही या गोष्टीचा उल्लेख नाही. मुळात हा बंगला एक खूप श्रीमंत फॅमिलीचा आहे, जी आता परदेशात राहतात. त्यांचे इकडे येणे जाणे नाही, म्हणून तो बंगला तसाच पडून आहे. म्हणजे कसं होतं, गावाकडून आपण पुणे किंवा मुंबईला राहिले होतो, आपलं गावाकडचं घर मोडकळीस येतं, आपण तिकडे लक्ष देत नाही, नंतर पाहू असे काही म्हणतो. हाच प्रकार इथं पण आहे की लोक परदेशात राहतात, त्यामुळे त्यांचं इथं येणं जाणं नसल्यामुळे तो बंगला ओसाड झालेला आहे. आणि कुठलाही ओसाड बंगला दिसला की लोक लगेच कथा रंगवतात, तिथं भूत असल्याच्या चर्चा सुरू करतात. अशा बऱ्याच घटना आहेत. म्हणजे यावरून असं आपल्याला लक्षात येतं की लोक मनानेच काहीतरी कहाण्या बनवतात. मुळात आपला मेंदूच आपल्याला धोका देत असतो. आपल्या मेंदूला सवय असते, अर्धवट माहिती मिळाली की वेगवेगळे पॅटर्न जोडून ती माहिती पूर्ण करायची. रात्री अंधारात आपली नजर कमजोर असते, प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे थोडी काही हालचाल किंवा आवाज आला की डोळ्यांना किंवा कानांना तो ऐकू नीट येत नाही, डोळ्यांना दिसत नाही. मग कान आणि डोळे हा भार मेंदूकडे टाकतात की बाबा आम्ही हे ऐकलं, आम्ही हे बघितलं, आता तू सांग पुढे काय असेल ते. अशा वेळेस मेंदू विचार करतो. अंधार, एकटेपणा आणि पूर्वी ऐकलेल्या भूतकथा, रील्स हे सगळं मेंदूला सगळं लक्षात येतं आणि तो लगेच स्क्रिप्ट तयार करतो की इथे काहीतरी संदिग्ध आहे, इथे काहीतरी भूत असल्याचा संशय आहे. आणि मग इथं आपल्याला घाबरवतो. आपल्या डोक्यात एक गोष्ट फिट बसलेली आहे, अंधार म्हणजेच धोका, ही जागा हॉन्टेड आहे. मग मेंदू लगेच छोट्या छोट्या संकेतांनाही भूताचा अर्थ देतो. भीती ही माणसाच्या रक्तातून आली आहे. जीवनसाथी, जवळचा व्यक्ती गेल्यावर महिन्याभरातच बऱ्याच वयस्कांना त्या व्यक्तीचा आवाज, सावली, उपस्थिती जाणवते. या अनुभवांना अनेक अभ्यासकांनी सामान्य आणि सात्वनदायी म्हणून नोंदवले. बऱ्याच संस्थांनी यावर रिसर्च केला आहे. तर यात त्यांना असे दिसले की जवळच्या व्यक्तीचा आवाज, सावली किंवा इशारा हे ब्रेन दुःख आणि संवेदना या व्यवस्थेचं नैसर्गिक उत्पादन आहे. म्हणून या अनुभवांना हॅल्युसिनेशन किंवा इल्युजन म्हणतात. मुळात आपलं माइंड सांगतं की आत्ता दुःखी राहणं गरजेचं आहे. पण काही घटना घडली, जोक झाला, आपल्याला हसू येते. त्याच वेळी असे काही घडते की आपल्याला वाटते त्या व्यक्तीच्या आत्म्याला राग आला. जसे तुम्ही दुखात आहात, त्याच वेळा काही जोक झाला, तुम्ही हसला, नेमकी तेव्हाच लाईट जाते किंवा कसला तरी आवाज येतो, कुत्रा भुकतो किंवा काही पडते आणि आपल्याला वाटते की त्या गेलेल्या व्यक्तीला राग आला. इतर वेळेस लाईट जात नाही का? इतर वेळेस कुत्रा भुकत नाही का? पण हे आपलं ब्रेन स्वतः हे सगळे पॅटर्न बनवतो. जेम्स रँडी हे वैज्ञानिक संशयवादी आहेत. जेम्स रँडी एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेची स्थापना त्यांनी 1964 साली केली आणि तेव्हा एक चॅलेंज दिलं गेलं. जर कोणी
पॅरानॉर्मल शक्ती म्हणजे भूत आहे हे सिद्ध केलं तर त्याला $1,000 बक्षीस देण्यात येईल. नंतर नंतर ही रक्कम $10 लाख पर्यंत वाढली, म्हणजे 8 कोटी रुपये. त्याच्यामध्ये 1000च्या वर लोकांनी भाग घेतला, चाचण्या झाल्या, पण एकाही माणसाला हे सिद्ध करता नाही आलं की भूत आहे. 2015 मध्ये जेम्स रँडी रिटायर झाल्यानंतर हे चॅलेंज बंद केलं. पण आज अशाच प्रकारचं ओपन चॅलेंज सुरू आहे. ती दुसरी संस्था चालवते, सेंटर फॉर इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ग्रुप. यांच्याकडे सध्या $5 लाख पारितोषिक ठेवलेलं आहे. जर तुम्ही भूत आहे हे सिद्ध केलं तर $5 लाख म्हणजे 4 कोटी रुपये तुम्हाला जिंकता येतील. भूत आहे हे सिद्ध करा. तर आपल्याला कधी कधी भूत आहे हे जाणवते. ते कशामुळे? सर्वात आधी आपला मेंदू काहीही अर्धवट माहिती मिळाली की आपला मेंदू त्यातील खाली जागा भरायला सुरुवात करतो आणि एक स्टोरी बनवतो. तर ही अर्धवट माहिती कशी असते ज्यामुळे आपल्याला भूतांचं अस्तित्व जाणवतं? अल्पध्वनी म्हणजे इन्फ्रासाऊंड, खूप कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज, 20 हर्ट्झ पेक्षा पण कमी. ते आवाज आपल्याला ऐकू येत नाही, ते आवाज फक्त आपल्याला फील होतात आणि ते त्रासदायक वाटतात. त्यामुळे बेचैनी येते, दडपण येतं, कोणीतरी आहे अशी आपल्याला भावना वाटते. वेगवेगळे आवाज म्हणजे फ्रीज, AC, कंप्रेसर, त्यांचं ऑन ऑफ टेम्परेचर बदलणं, ह्या सगळ्यांचे आवाज. पाईप्स, वॉटर हॅमर म्हणजे नळामधून येणारे आवाज, पाईप्समधून येणारे आवाज, टाक्यांमधून येणारे आवाज, लाकडी फळी, फर्निचर. तापमान बदलल्यावर आपण पाहिले असेल की उन्हाळ्यात आपल्या घराचा दरवाजा लगेच लागतो, पण पावसाळ्यात तो लागत नाही, तो घट्ट होतो. तर प्रसरण आणि आकुंचन हे लाकडामध्ये सारखं होत असतं. ही प्रक्रिया रोज चालू असते, त्यामुळे लाकडातून पण सूक्ष्म सूक्ष्म आवाज येत असतात. आपल्या घरातले सोफे, बेड, फर्निचर जे काही लाकडाचं आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया रोज चालू असते. घरातल्या लाईट्स, केबल, इलेक्ट्रिकल हम, उंदीर, पाल, किडे ह्यांचे वेगवेगळे आवाज, लांबचं ट्रॅफिक किंवा फॅक्टरी ह्यांचे लो फ्रिक्वेन्सी आवाज. तर हे सगळे मिळून आपल्यामध्ये बेचैनी निर्माण करतात, वेगवेगळे आपल्याला भास देतात. त्यामुळे आपण असं समजतो की आजूबाजूला भूत आहे. आणि अजून पुढे अजून कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड होतात? कॅमेरामधली पिक्चर क्वालिटी, शटर स्पीड आणि लेन्स फ्लेअर. लो पिक्चर क्वालिटी स्पेशली CCTV मध्ये, नक्की तिथे काय आहे हे दिसत नाही. CCTVची क्वालिटी खूप खराब असते. मग मेंदू प्रतिमा बनवायला सुरुवात करतो. जशी ही प्रतिमा आता तुम्ही पाहत आहात, मंगळावर माणूस फिरताना दिसत आहे, कारण पिक्चर क्वालिटी खराब आहे, त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. पण आपल्या मेंदूने ती प्रतिमा तयार केली, तिथे माणूस आहे. शटर स्पीड म्हणजे मोशन ब्लर, म्हणजे आपली मुवमेंट किती रिअल दिसते. कॅमेरा लो लाईट मध्ये खूप लो शटर स्पीड करतो, कॅमेऱ्याची तशी सेटिंगच असते, त्यामुळे दिसणारे चित्र हे खूप विचित्र दिसते. या फुटेजमध्ये तुम्ही पाहत असाल मोशन किती रिअल दिसत नाहीये. लेन्स फ्लेअर, लेन्स फ्लेअर म्हणजे आपल्या मोबाईलच्या कॅमेरा समोर जर का कुठली लाईट असेल तर ती लाईट आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये पडते आणि तिथे एक वेगळी डिझाईन तयार होते, त्यामुळे पण हे वेगवेगळे भास होतात. कार्बन मोनॉक्साईड, ह्यामुळे डोकेदुखी होते, घबराट पसरते. तर हे असे बरेचसे एंडलेस कॉम्बिनेशन यामधून होऊ शकतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ते वेगवेगळा भास देऊ शकतात. आणि आपला मेंदू ठरल्याप्रमाणे खाली जागेला वेगवेगळे पॅटर्न देतो, खाली जागा भरण्याचा प्रयत्न करतो. हा आवाज आला, इकडून हम ऐकू येते, हा आवाज कशाचा, हा वास कशाचा. तर यावरून आपला मेंदू स्टोरी क्रिएट करतो आणि त्याला भूताचं नाव देतो. समाज सहयोग म्हणजेच सोशल इन्फ्लुएन्स. आपण ज्यांच्या सोबत असतो त्या लोकांमधून आलेल्या माहितीचा आपल्यावर प्रभाव इतका असतो की अर्धवट पण माहिती आपण भूतांशी जोडू लागतो. अपेक्षा भ्रमण म्हणजे ज्यांचा आधीच भूतांवर विश्वास असतो त्यांच्यासाठी त्या संलग्न प्रत्येक घटना ही भूतांशीच निगडीत असते. तर आता जुन्या माणसांना कोणत्या भूताने बिडी मागितली, कुस्ती खेळली, हे कसं घडलं? हे पण त्यांच्या मेंदूचेच काम आहे. अपूर्ण माहितीमध्ये पॅटर्न भरणे. प्रत्येक व्यक्तीची कारणे वेगवेगळी असू शकतात. आणि वरतून जुन्या माणसांची स्मृती कमी होणे, नजर कमी होणे ही सुद्धा कारणे असतात. त्यामुळे त्यांना जास्ती प्रमाणात या गोष्टी जाणवतात. आणि एक गोष्ट, बरेच जण रात्री पडलेल्या स्वप्नांना खरे मानतात. बऱ्याच वेळी आज पडलेलं स्वप्न आपण विसरतो, पण काही वर्षांनी ते आठवलं तर ते नक्की लक्षात येत नाही ते स्वप्न खरं होतं का सत्यात घडलं होतं. आणि बऱ्याच वेळा आपण त्याला सत्य मानतो आणि ते भूताशी संबंधित असलं तर आपण त्यावर लगेच विश्वास ठेवतो आणि भूताची कहाणी बनवतो. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन आपण ऐकलेच असेल. परदेशात प्रोफेशनल लोक वेगवेगळे उपकरणे घेऊन येतात, म्हणजे EMF मीटर, EVP, वेगवेगळ्या लाईट्स, कॅमेरे, आणि हे इन्व्हेस्टिगेटर्स
वेगवेगळ्या कारणासाठी काम करतात. ज्यांना पैसे कमवायचे आहेत ते भीती दाखवून पैसे उकळतात. पण जे प्रोफेशनल पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत ते येतात पण भूत शोधायला नाही. ते येतात तुम्हाला तिथे भूत आहे असे का वाटते याचे कारण शोधायला. ते तिथे तुम्हाला भूत असल्याचा भास कशामुळे होतो हे कारण शोधून काढतात आणि तुमचा गैरसमज दूर करतात. गाणगापूरला भूत उतरवले जाते हे आपण ऐकले आहे, सगळ्यांनी पाहिले आहे. मंदिरातील वंश परंपरागत पुजारी वल्लभ दिनकर भट पुजारी यांची वेबसाईट आहे आणि त्यांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये FAQ मध्ये स्पष्ट लिहिले आहे, येस, पीपल हॅव अ लॉट ऑफ बिलीफ दॅट आफ्टर व्हिजिटिंग गाणगापूर डिवोटी विल ओव्हरकम फ्रॉम द प्रॉब्लेम ऑफ एविल स्पिरिट ब्लॅक मॅजिक. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो मराठीत? होय, गाणगापूरला भेट दिल्यावर भक्तांना दुष्ट आत्मे, ब्लॅक मॅजिक, भूत प्रेत, पिशाच, बाधा करणी, भानमती किंवा इतरांच्या मत्सरवाद वगैरे कारणांनी झालेल्या वाईट परिणामापासून सुटका होते असा लोकांचा ठाम विश्वास आहे. तर ह्यामध्ये जे लिहिलेलं आहे पीपल हॅव अ लॉट ऑफ बिलीफ म्हणजे लोकांचा खूप विश्वास आहे. तर इथं त्यांनी काय सांगितलंय की ह्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यांनी कुठलाही सायंटिफिक पुरावा वगैरे ह्याच्यामध्ये गॅरंटी, वॉरंटी, खात्री, कन्फर्म, प्रूफ असे कोणतेही शब्द वापरले नाही. त्यांनी शब्द काहीच वापरलाय की लॉट ऑफ बिलीफ, लोकांचा विश्वास आहे. तर ह्या पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला अजून पण असं वाटत असेल की खरंच भूत असतं तर सेंटर फॉर इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ग्रुप यांच्याकडून अजून पण $5 लाख पारितोषिक आहे. पॅरानॉर्मल चॅलेंज म्हणजे भूत आहे हे सिद्ध करायचं आणि $5 लाख जिंकायचे म्हणजे 4 कोटी रुपये जिंकायचे. तर तुम्ही हे 4 कोटी रुपये जिंकू शकता. गुजरात गोध्रामध्ये 2010-11ला $50 लाख बक्षीस जाहीर केलं होतं. जर का भूत सिद्ध केलं तर $50 लाख देण्यात येतील. पण तेव्हा पण कोणी हे बक्षीस जिंकलं नाही. महाराष्ट्रात प्राध्यापक श्याम मानव ABANS यांनी जानेवारी 2023 मध्ये $30 लाख बक्षीस जाहीर केलं होतं. कोणीही सिद्ध करा, भूत प्रेत, आत्मा, पिशाच करणे, ब्लॅक मॅजिक वगैरे, भूत उतरवणे हे जर का काही असेल तर त्यांना $30 लाख देऊ. अजून पण कोणी हे बक्षीस जिंकलं नाही. म्हणजे महाराष्ट्रापासून ते गुजरात, अमेरिका पूर्ण जगामध्ये ही बक्षिसं आहेत. भूत आहे हे सिद्ध करा आणि लाखो करोडो रुपये मिळवा. पण अजून पण कोणालाही हे लाखो करोडो रुपये जिंकता आले नाही. तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी बनावट करणी, भानमती, भूत काढणे, झाडफूक या विरोधात मोहीम चालवली. याच कामातून महाराष्ट्रात 2013ला काळी जादू हा कायदा लागू झाला. दाभोळकरांचे बलिदान वायाला जाऊ देऊ नका. सत्यावर विश्वास ठेवा. जन्म आणि मृत्यू हे दोनच सत्य आहेत. जन्माच्या आधी काही नसतं, मृत्यूनंतर काही नसतं. काय आहे तो हाच प्रवास आहे. काहीतरी करून दाखवा. गेल्यानंतर पण आपले नाव स्मृतीत राहावे असे काहीतरी करा. असेच एक्सप्लेनचे व्हिडिओ पाहत राहू. सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना वाटते खरंच भूत आहे त्यांना 4 कोटी रुपये जिंकता येतील.